नमस्कार, द भोसले फॅमिली नाही जाऊया आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे ऊन भरपूर आमच्याकडे, लॅगोसमध्ये आहोत आम्ही आणि इथे कडक असं ऊन असतं। चुपती गरमी म्हणतो ना आपण हिंदीमध्ये, तसं एकदम डोळ्यांना पण बाहेर खिडकीतून पाहिलं तरी पण असं टोचणारं असं ऊन असतं, बघूशी वाटत नाही अशी गरमी तुम्हाला दाखवते मी जरा। बघा, आज आहे मंगळवार 18 तारीख नोव्हेंबर महिन्याची आणि असं कडक ऊन आहे इथं, थोडंसं आभाळ पण आहे। तर ऊन पावसाचा खेळ असं चालूच असतो। इकडे कधी पाऊस पडतो, अगदी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात पण खूप जास्त ऊन असल्यावर। तर थंडी फार कमी आहे, मी पुण्याची, तर पुण्याच्या मानाने इथली थंडी म्हणजे काहीच नाही। स्वेटर घ्यायची पण अशी गरज लागत नाही एवढी, म्हणजे अशी थंडी असते। तर नॉर्मल अगदी AC बसू शकतो आपण अशा प्रमाणे, एवढं थंड असतं इथं वातावरण। तर बघा, हे ऊन असं कडक पडलेलं आहे इकडे। आणि आता मी घरी बनवणार आहे लस्सी। तर अशा कडक उन्हामध्ये काहीतरी थंड घेऊशी वाटते मला ड्रिंक, तर लस्सी घेणार आहे मी करून। तर किचनमध्ये जाऊयात आपण आणि बनवूयात लस्सी। तर लस्सी बनवण्यासाठी मी इथे हे आमच्याकडे भेटतं कढ, बघा। तर हे कामधेनूचं कढ घेऊन मी लस्सी बनवणार आहे। तर एक साऊथ इंडियन लेडी आहे, ती घरी असं हे दही लावते आणि असे बॉक्सेस आम्ही विकत आणतो आणि यूज करतो दहीसाठी। हे दहीचं आणि यूज करतो आम्ही कढी बनवायला, हे दही किंवा लस्सी छास वगैरेसाठी मस्त दही आहे, एकदम होममेड कढ असतं तसंच आहे। आता मी ही कामधेनूचं कढ ओपन करते, बघा मस्त मलाईदार मस्त असं हे दही, याचं मी लस्सी बनवणार आहे। 1 ग्लास अंडा घेतले, यात मी दही टाकते लस्सी बनवण्यासाठी। तर एवढं पुरेसं आहे मला दही। आणि यात मी टाकणार आहे आता बर्फ आणि मिश्री गोडव्यासाठी, बघा साखर न वापरते हे मिश्री मी एवढी टाकते। हे दही काही एवढं आंबट नाही आहे, त्यामुळे तितकंच मी टाकते। आणि हे बघा, आमच्याकडे मस्त एक वेगळंच गोष्ट आहे, आईस क्यूब मी या सिलिकॉनवाल्या अशा मोल्डमध्ये घेतल्यात करून। तर फ्रीजरमध्ये होतं आणि मला मिळणार आहे आता गुलाब शेपवाला आईस क्यूब। व्हेरी इंटरेस्टिंग, बघायला खूपच छान आहे बघा। काढून पहिले दाखवू कसं दिसतंय ते, हे दाखवते हळूहळू बाबा, हळूहळू। वाव, सी काय दिसतोय हा गुलाब। हे बघा गुलाब, आणि हा आईस क्यूब आता मी टाकणार आहे आपल्या मिक्सर ग्राइंडर मध्ये। बाय बाय। तर एक पुरेसा आहे आणि मला यात टाकायची इलायची पावडर, थोडीशी जाते आता कार्डमम पावडर गेली आता। आणि आता ब्लेंड करून घेणार आहे मी, ब्लेंड। ह्याच्याकडे फोकस, मस्तपैकी ग्राइंड झाली आहे आता ही लस्सी। आणि पोर करून घेते एका ग्लासमध्ये, तून घेते मी ही लस्सी बनलेली आपली मस्त। आणि हे मलाई दह्यावरचं
वरचं काढून घेते आणि हे माझं ड्रिंक रेडी टू ड्रिंक. दिस ड्रिंक इज लस्सी. बाय. तर माझी लस्सी तयार आहे आणि मी आता एक घोट घेते पहिला. मस्त थंडगार अशी लस्सी तयार आहे आणि टेस्टला बरोबर इंडियातली आठवण येऊन येते. अशी लस्सी ही खूप छान झाली आहे. तुम्ही पण घरी बनवा. मस्त घरचं दह्याचं बनवा, म्हणजे फ्रेश आणि छान लागते टेस्टला. क्रीमी नाही आहे हे दही, होममेड मस्त दुधाचं आहे. वाव, खरंच छान. थोडं तर इलायची पावडरचा फ्लेवर आणि हे साखरचा गोडवा, मलाई हे मिळून खूपच छान झाली आहे लस्सी. थोडासा श्रीखंडाचा टेस्ट येतोय मला. अशी छान आहे ही लस्सी. तर ॲक्च्युली इकडे खूप गरमी असते, कधीतरी पाऊस पडतो, पण खूप उन्हाळा असतो. उन्हाळा म्हणजे कडक असतो इथला. तर गरमी खूप अशी टोचते, ऊन खूप टोचते इथलं. त्यामुळे असं काहीतरी करावं लागतं आम्हाला मध्ये आधी. त्यामुळे कढी पण मी भरपूरदा बनवत असते इथे, कारण अंगात पण हीट होतच राहते आणि जास्त बाहेर पडण्यात येत नाही, म्हणून आतली हीट ती तशीच राहत असते. AC तर वगैरे चालू असतो, पण गरमी मात्र अंगातली कमी करण्यासाठी आम्ही जास्त दही वापरतो. इथे खाण्यात जास्त वापरलं जातं आमच्या. तर तुम्ही पण अशी लस्सी बनवा, मस्त चिल्ड व्हा. जर तुमच्या साईडला ऊन असेल कडक, तर छानपैकी घरगुती पद्धतीने अशी लस्सी बनवून घ्या. तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा होता एक छोटासा ब्लॉग. तर बाय.